जगाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले. हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे. जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. आपुल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी. गॉड, तिची आणि अक्षताची जोडी फुटली त्याच टेन्शनचा ताप. अगं पण याचा अर्थ मयूचं मन किती कमकुवत आहे. मला वाटतं ती जास्त सेन्सिटिव्ह आहे, मनाला लावून घेणारी आहे ती. अगं पण मेघना, या अशा कारणांमुळे शाळा बुडायला लागली तर कसं व्हायचं. कधी ग माझी पोर खंबीर व्हायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी तापापर्यंत पोचल्यात म्हणजे मला असं वाटतं की आपण जरा सिरियसली विचार करायला हवा. ए अर्चू, ऐक, पण तू टेन्शन नको घेऊ. सगळं सगळं काही होईल ठीक. अगं पण हो ताई, खरंच टेन्शन घेऊ नका. हो, निघेल ना काहीतरी मार्ग. काय मार्ग निघणार सांग ना मेघना, काय मार्ग निघू शकतो. शाळेत जाऊन मी टीचरला भेटून आले ना, काही उपयोग झाला त्याचा नाही. अर्चू, मला काय वाटतं, आपण ना काही दिवस हा विषयच बोलायला नकोय. काय होतं अगं, आपण त्याच विषयावर बोलत राहिलो ना की तिच्या बिचारीच्या मनात तेच येत राहतं सारखं. एक काम कर, तू की नाही तिच्याशी एकदम नॉर्मल वाग आणि आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहील ना असं बघूया आपण सगळे. हा हो ताई, विजयाताई अगदी बरोबर बोलतायत. बरं, तुम्ही दोघी बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. हा हा बसा. काय ग, तोंड का उतरले तुझं. अर्जू, अगो तू रड. काय झालं रडायला. हा, बाई मयूला ताप आलाय. तापच आलाय ना. अगो बाई, कळलं कळलं. ते अक्षता प्रकरण फारच मनाला लावून घेतलंय का. काय 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 झालं. कसलं अक्षता प्रकरण. मला कोणी बोललं कसं नाही. नाही म्हणजे म्हटलं तर विशेष आहे, म्हटलं तर नाहीये. अहो, आपल्या मयूची ती अक्षता आहे ना, ती आणि मयू गेले कित्येक वर्ष एकाच बाकावर बसतायत. पण या वर्षीपासून बाईंनी त्यांची जोडीच फोडलीये. अक्षताला दुसऱ्याच बाकावर बसवलंय. काहीतरी नवीन व्यवस्था म्हणे चालू केली त्यांनी. झालं, आपल्या मयूला वाईट वाटलं. बाईंची बोलली सुद्धा ती, पण बाई काय ऐकायलाच तयार नाही. अहो, अर्चू आणि सतीश सुद्धा जाऊन बोलून आले बाईंशी. बरं मग. नाना हो, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्या टीचरने माझं काही ऐकूनच घेतलं नाही. वर म्हणाल्या डिव्हिजन बदलून घ्या प्रिन्सिपलला सांगून. अरे अरे, ही काय पद्धत झाली. तेच तर आमचं म्हणणं आहे ना. आई बाबा भेटूनही काही फायदा झाला नाही. असं कळल्यावर मयूला खूप वाईट वाटलं हो. त्याचाच कदाचित ताप आलेला असणार तिला. अरे अरे अरे, नाही नाही नाही, हे असं चालणार नाही. अगं, हेच वय असतं ना मैत्री करण्याचं. ही अशी बालवयातली मैत्री जन्मभर टिकते. ही अशी मैत्री माणसाला खूप काही देऊन जाते. मी आणि पिंगळ्या 11 वर्ष एका बाकावर बसायचो. ही अशी मैत्री माणसाला खूप काही देऊन जाते. आता आदित्य आणि अमितलाही जीवाभावाचे मित्र असतील, भले कित्येक वर्षात भेटले नसतील, पण हाक मारली तर आजही धावून येतीलच ना. नाही नाही, मी जाऊन भेटतो त्या टीचरला. मुलींनी मला लावून घेतलंय, आपणच काहीतरी हालचाल करायला हवी. नाना हो, परवाच्या पेपरमध्ये
याच संदर्भात एक लेख आलाय. मी देते हवं तर तुम्हाला, तुम्ही वाचा. हो हो, असं कर ना, तूच चल माझ्या बरोबर. चल. हो येते, मीही बोलेन त्यांच्याशी. अहो नाना, तेच सांगतेय मगासपासून, त्याचा काही उपयोग नाहीये. आणि तुम्हाला असं काय वेगळं सांगणार आहे? जे आम्हाला सांगितलं तेच ना. फुकटचा तुमचा अपमान करेल होते. हे बघ अर्चू, माझ्या नातीसाठी तोही सहन करायला तयार आहे मी. अहो आणि मी तुला सांगतो, एकट्या मयूला नाही, बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम आला असणार. नाही, नव्या मुलांची मैत्री व्हायला हवी ही गोष्ट अगदी खरी आहे, पण त्यासाठी आहे ती मैत्री तोडायला कशाला हवी? नाही नाही, मी जाऊन भेटतो त्यांना, काहीतरी होईल. मेघना, तू तयार हो, मी पण तयार होतो. चल जाऊया आपण. हो हो, आलेच मी आवरते. आदित्य, आम्ही मयूच्या शाळेत चाललोय. हा, आम्ही म्हणजे मी आणि नाना. काय? अरे हो, मयूला ताप भरला ना, त्याच्यावरून कळलं त्यांना सगळं प्रकरण. आणि मग आधीच का नाही सांगितलं म्हणून चिडले. एखाद्या गोष्टीचा मुलांच्या मनावर इतका खोलवर परिणाम होत असेल तर शाळेनं त्या गोष्टीची दखल घ्यायलाच पाहिजे, असं त्यांचंही म्हणणं आहे. मग मी ते आर्टिकल पण दाखवलं त्यांना. मग त्यांनी विचारलं मला, तू येतेस का माझ्याबरोबर म्हणून. आपण त्या क्लास टीचरशी बोलू आणि गरज पडली तर प्रिन्सिपलशीही बोलू म्हणून. आणि तू काय वाटच पाहत होतीस शाळेवर धडकायला? नाही रे आदित्य, भांडायला नाही चालली आहे मी, पण तिथे मयूसारखी आणखी मुलं असतीलच ना. आणि शाळेने मुलांच्या मनाचा थोडासा विचार करावा, इतकंच म्हणणं आहे माझं. आणि तेच ठामपणे सांगायचंय, इतकंच. आदित्य, आदित्य काही होणार नाही ना रे? कसलं? हे अर्चू, अगं तू एवढी रडकुंडीला काय येतेस? अरे ते चाललेत ना शाळेत, म्हणजे मेघना आणि नाना. हो मग? अरे मग काय काय, उद्या जर शाळेने मयूवर डूक धरला तर? अगं वेडे, असा कसं डूक धरतील? आपण काही गप्पा बसणार आहोत काय? आणि नानांचं माहितीये ना तुला, एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती तडीस नेल्याशिवाय ते शांत बसत नाही. डोंट वरी. अगं आणि आधी मलाही असं वाटत होतं की शाळेने काहीतरी विचार करूनच केलं असेल ना असं, आपण कशाला त्यात पडायचं. पण नाही, एकदा गप्प बसायची सवय झाली ना की आपण आपलं म्हणणं मांडायचं असतं हेच विसरून जातो आपण. ताई, नका घाबरू तुम्ही. आम्ही भांडायला नाही, बोलायला चाललोय. सगळं अगदी डिसेंटली हँडल करू आम्ही. हा, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, रिलॅक्स. मी आल्यावर हे रडोबा, पुरे ना आता. आधी अननोन नंबर. हॅलो. ओ आई, तुम्ही बोलताय? आपण तुमचा नंबर सेव्ह आहे मोबाईल मध्ये. नाही, आता अननोन नंबर दाखवत होता. हा, ती जरा फ्रेश व्हायला गेली. मी सांगतो ना तिला आल्यावर. ओके, बाय. काय रे, काय झालं? काय नाही, बाबाजींना कोणीतरी सांगितलं की 7 बेरीज येईल असा फोन नंबर घरात नको, म्हणून त्यांनी नंबर बदलला. हे काय, मेघना येते माझ्या बरोबर, तयार नाही झाली अजून? होते, तुम्ही आधी खाऊन घ्या बघू. नाना चला. सॉरी सॉरी सॉरी, होऊ द्या तुमचं. अगं होऊ दे वगैरे नाही, तुझी पण प्लेट तयार आहे, खाऊनच जायचंय. ते भांडायला जोर हवा की नाही? हा, चल बस. ये बस. आणि हे बघा, कृपा करून भांडण करू नका तिकडे. हा, मला सांग, तू मला कधी कोणाशी असं हमरी तुमरीवर येऊन भांडताना पाहिलेस? नाही. तुझ्याशी सोडून
अहो हसताय काय ग? अगं मला म्हणायचंय सात्विक संतापाने सुद्धा माणूस तावातावाने बोलतो ना, म्हणून म्हंटल. आणि नाना मला तर भीतीच वाटते हो. नाही म्हणजे शाळेने उद्या जर डूक वगैरे धरला तर आपण. ए वेडी आहेस का तू? काही डूक बीक धरत नाहीत ग. आणि त्यांनाही भीती वाटतच असणार ना. हे इथपर्यंत आलेत, मीडियापर्यंत जाऊ शकतात. आणि आपण त्यांच्याशी इंटरॅक्शन करायला जातोय, आपली बाजू मांडायला जातोय, त्यांच्यावर काही हल्ला करायला जात नाही काही. आणि अशा गोष्टी बोलूनच सुटतात ग. बरं हे बघा, माझ्या आपलं मनात आलं म्हणून मी सुचवते बरं का. हम्म. तिथे जाऊन त्यांना ज्ञानामृत वगैरे पाजण्याच्या फंदात पडू नका हा. बा नाही नाही, म्हणजे कुणाला त्याची किंमत असेल नसेल, हा. पण तुमचा अपमान झालेला मला चालणार नाही. संजीवनी, अगं अपमान वाटून घेतला तर तो अपमान नाही का? आणि ज्यांना ज्ञानामृताची किंमतच नाही अशा लोकांचं काय करायचं असतं? कीव, दुसरं काय? अरे असले मूर्ख अमृताला मुकतात. हे असले मूर्ख लोकांच्या वेड्या वाकड्या बोलण्याचा काय अपमान वाटून घ्यायचा आहे? कसं आहे, एखाद दुसरा आडमोठा खाडा सोडला ना, माणसं जनरली पॉझिटिव्ह असतात. तेव्हा काळजी करू नकोस, आम्ही दोघं जातो आणि मयूचं हरवलेलं हसू परत घेऊन येतो. हस आता. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चला. चला. मयू, बरं वाटतं ना बाळा आता? काय फोन आला का नानांचा किंवा मेघनाचा? नाही ना, खूप वेळ झालाय ग जाऊन. जोरात भांडण बिंडण तर चालू नसेल ना? अगं अर्चू, थोडा वेळ तरी लागणारच ना. म्हणजे त्यांची प्रार्थना बिर्थना व्हायची असेल आणि त्यांची काही रुटीन कामही असतील ना. त्याच्यानंतर प्रिन्सिपल मॅडम भेटतील त्यांना. आणि तसंही आपण प्रिन्सिपल मॅडमची अपॉइंटमेंट घेतलेलीच नाहीये, त्यामुळे थोडा वेळ तरी लागणारच ना ग. हे बघ मयू, आता विजया मामी मस्तपैकी गरम गरम सूप करून देणार आहे, ते प्यायचं बरं का. हो. आता तब्येतीनं आणि मनानं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे की नाही आपल्याला. अगं सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात, हो की नाही. आणि असं झुरत नाही काय बसायचं आपण. पण आजी, ए मी सहज सांगते तुला ग बाळा, उगीच टेन्शन घेऊ नकोस. छान माझं बाळ ते. अय्या, तू निघालास? हो का ग? अरे डबा राहिला ना, म्हणजे कणिक तिंबून ठेवलेलीच आहे, फक्त पोळ्या लाटायच्यात. 2 मिनिटात करून देते. अगं राहू दे ग विजय, आजच्या दिवस खाईन मी कॅन्टीन मध्ये. एखाद दिवस चालतं. अरे वा, चालतो म्हणे एखाद दिवस. नाही आम्हाला चालणार नाही ती गोष्ट निराळी, पण उद्या तुझीच बायको म्हणेल एक दिवस मी घरात नाही तर माझ्या नवऱ्याला डबाच. हो का अर्चू? आणि मग इतकी वर्ष माझी बायकोच नव्हती तेव्हा कोण देत होतं ग मला डबा? शहाणी, काही म्हणणार नाही ती. ती अर्चू थोडीच आहे. ए काय ग मयू, उतरतोय ना ताप? हो. आजोबा आणि मामी गेले तर ताप उतरवायला. बरं आदित्य, तू जरा फोन करून बघतोस का? अगं ते करतील ना फोन. आता तिथली सिच्युएशन माहितीये का आपल्याला काय ते. आपण नको करूया फोन, आपण वाट बघूया त्यांच्या फोनची. अरे पण किती वेळ? अगं जरा धीर धरशील माई, मी निघतो आता. जय हो, जय हो. अहो 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 बाबाजी लक्ष असू नाही 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 नाही, तुम्ही आता म्हणायची गरज नाही. तुम्ही मोकळ्या झालात आणि मीही. अहो दर्शन, साक्षात दर्शन दिलं त्यांनी. जय हो बाबाजी. अहो पण त्यांनी एक विलक्षण धोक्याचा संकेत दिला. काय? अहो
पुढचा एक महिना आदित्य आणि मेघना एकत्र येता कामा नयेत. पुढच्या एका महिन्यात जर मेघनांना दिवस गेले तर ते बाळ देसाई कुटुंबियांसाठी अशुभ असेल. तुम्ही ना जास्ती विचार करू नका. आता एक लक्षात घ्या, मेघनांना फोन करा आणि ताबडतोब इथे 1 महिना आपल्याकडे राहायला बोलवा. काय बोलताय तुम्ही? आधी ती इथे येत होती तेव्हा तिला परत पाठवून देत होतात आणि आता तिला बोलवायला सांगताय, ते सुद्धा महिनाभर? अहो, आपल्या बोलण्याला शब्दाला काही अर्थ आहे की नाही? आर्ग्युमेंट करताय तुम्ही त्यांच्याशी, ते सुद्धा माझ्या मार्फत त्यांच्याशी आर्ग्युमेंट करताय तुम्ही. हा, अहो मेघनांच्या पोटी एखादा राक्षस जन्माला यायला हवाय का तुम्हाला? काय बोलताय हो? वेळ लागेल अशाने मला आता. म्हणजे इतके दिवस या शाण्या होत्या असं यांचं म्हणणं आहे. माफ करूनच टाका तुम्ही यांना. हा, तुम्ही आता जास्तीनं विचार करू नका. त्या रिकाम्या डब्याला त्रास देऊ नका. फोन करा. हा, बघा तेवढं जमतंय का बघा. चला बुगू चला या चला करा. कट केला हो तिने, कामात असेल. पुन्हा करा. चांगल्या कामात विघ्न येतातच. पुन्हा करा. अहो, पुन्हा कट केला. पुन्हा करा. अहो, उचलेपर्यंत फोन करत राहा. मी तुम्हाला मगाशी काय विचारलं? मेघनांच्या पोटी तुम्हाला एखादा पशु किंवा राक्षस जन्माला यायला हवाय का? फोन करा. आवडतंय ना सूप? आता सूप पोटात गेल्यावर बघ कशी तरतर येईल. हा, अरे पण मयूचे बाबा कुठे आहेत? त्यांना नाश्त्याला बोलव. विजया, तू जरा सतीशला बोलवतेस का ग? माझं ना ऍक्च्युली लक्षच लागत नाहीये. सारखी भीती वाटते. जो विचार करतीये तेच तर घडत नसेल ना? म्हणजे तिथे जोरात वादावादी. अरे चू, आता विजयाने सांगितलं नाही आपल्याला काय ते. मग परत तोच विषय नको. मग काहीतरी छानच घडणार आहे आणि चांगलीच बातमी येणार आहे. हो की नाही मयू? हो. हा, मग मी सांगतो, लिहून घे. काय आमच्या बाळाने काही खाल्लंय की नाही? सूप केलंय विजय मामीनी. मामी, मस्त झालंय. थँक्यू बाळा. तरी चिवचिवाट सुरू झालाय. ताप उतरला की काय? उतरतोय हळूहळू. आता नाना आजोबा आणि मामी मस्त बातमी घेऊन येणार. त्याचीच काळजी वाटते रे. अगं मग फोन आला असता ना एव्हाना. येईल. जय हो जय हो जय हो. जय बाबाजी जय हो जय हो. अहो बुगू बघत काय बसलाय? डोळे मिटा आणि स्मरण करा त्यांचं. बघा दर्शन देतील की नाही ते बघा. डोळे मिटा. अहो कायमचे डोळे मिटा म्हणत नाहीये, स्मरण करण्यापुरते मिटा. बघा दर्शन देतील की नाही. मनापासून मिटा, मात्र अगदी मनापासून. बुगू मिटा. हो. हा, बघा आता. बघा आता तुम्हाला अंधुकसा प्रकाश दिसेल. मग धुसरशी आकृती दिसेल आणि मग लख प्रकाश. झालं दर्शन? बुगू. अहो मग बोंबलायला तोंडाने म्हणा ना. उघडा तोंड आणि जोरजोरात म्हणा. दिसले? नाही हो, काही सुद्धा दिसत नाहीये. श्रद्धा नाही ना तुमची? आता कोणाकोणावर श्रद्धा ठेवू हो? ते गिलबिले महाराज, कोळवले महाराज की बाबाजींवर? यांना क्षमा करा. यांचं आयुष्य म्हणजे कन्फ्युजन आहे.
तुमची माझ्यावर श्रद्धा आहे ना तेवढं भास. हा बघा बघा सत्य आहे. बघा बघा बघा. आता आयुष्यात मी सांगेन तेवढंच करायचं. हॅलो म्हणा. हॅलो मेघना, बघा त्यांचा फोन आहे. सत्य आहे बघा. थांबा हो. काय ग मेघना, मी तुला सारखी फोन करते आणि तू कट का करत होतीस? अगं नानांबरोबर बाहेर आले मी जरा काम होतं. बोल ना, तू एवढे सगळे फोन केले म्हणून मी तुला कॉल बॅक केला. अगं बाई, नाना आहेत का बरोबर? बरं बरं. काय अर्जंट काम होतं काही? नाही ग, सहजच फोन केला होता. बरं बरं ठीक आहे. मग एक काम करू, मी तुला नंतर फोन करू, चालेल? ओके चालेल. हा ओके बाय. ओके नाही चालेल. अहो तुम्ही त्यांना का नाही सांगितलं त्यांना इथे ताबडतोब 1 महिन्यासाठी राहायला यायचंय म्हणून? ओके काय? अहो आता नाना तिच्या बरोबर आहेत आणि ती बाहेर आहे. ही वेळ आहे का सांगण्याची? यांचं पण नाव ना ना. हो हो असं तर काय बिघडलं असतं? आणि तुम्हाला ना हौस आहे मांडीवर राक्षस नातू खेळवायची. सारखं सारखं तेच बोलू नका हो. अहो सारखं सारखं बोलावंच लागणार, तरच तुमचा रिकामा डबा आहे ना तो भरेल. करा फोन करा. जास्ती बोललं का? फोन करा त्याला म्हणावं ताबडतोब 1 महिन्यासाठी इथे राहायला या. हे बघा, ती आता फक्त आपली मुलगी नाहीये, देसाईंची सून सुद्धा आहे. त्यांना सांगायला नको का? त्याला काय झालं? त्याला सांगा 1 महिना माहेरी येणार आहेत त्या. बस. मेघना स्वतःच फोन करणार आहे. ती आता कामात आहे, घरी गेली की फोन करेल. एवढ्याशा काडीच्या सुद्धा कामाच्या नाहीत. जोपर्यंत त्या फोन उचलत नाहीत, तुमच्याशी नीट बोलत नाहीत ना, तोपर्यंत फोन करत राहा त्यांना. तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी असेल तर फोन करत राहा. त्या जोपर्यंत बोलत नाहीत, फोन उचलत नाहीत, सविस्तर बोलत नाहीत, तोपर्यंत तुम्ही फोन करत राहा.